पूर्ण ब्रह्मनिष्ठाला ओळखण्याचे खरे चिन्ह कोणते ते मी तुला सांगतो, इकडे चांगले लक्ष दे, असे भगवान श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले. पुढे बोलतात, आत्मज्ञानाने जो पूर्ण भरला, ज्याला कर्मफलाचा अगदी वीट आला, त्याला या जगामध्ये घरी बसल्याच शांती येऊन वरते. अर्जुना, दुसरा जो संसारी तो कर्मबंधाने बांधला जाऊन अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंट्याला बळकटपणे बांधला जातो. फलाच्या इच्छेने कर्माचरण करणाऱ्यांप्रमाणे जो सर्व कर्मे यथासांग करतो, परंतु त्या कर्माचा मी करता नव्हे असे समजून कर्माचा त्याग करतो, त्या पुरुषाची योग्यता काय सांगावी. तो पुरुष जिकडे जिकडे पाहतो तिकडे तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो म्हणेल तेथे ब्रह्मज्ञान उभे राहते. एक फलाची इच्छा धरली नाही म्हणजे तो नवद्वारांच्या देहात असूनही नसल्यासारखा आहे आणि सर्व कर्मे करूनही त्याने ती न केल्याप्रमाणे आहे. जसा ईश्वर पाहिला असता अकर्ता आहे, परंतु मायेच्या उपाधीचा आरोप त्याच्यावर केला म्हणजे या त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो असे दिसते. आणि तो कर्ता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याची उदासीन वृत्ती असल्याकारणाने कोणतेही कर्म त्याला स्पर्श करत नाही. त्याच्या योगनिद्रेचा मुळीच भंग होत नाही व त्याच्या अकर्तेपणालाही घडी लागत नाही, म्हणजे अकर्तेपणा मोडत नाही. पण तो महाभूतांच्या समुदायांची उत्तम उभारणी मात्र करतो. पाहायला लागले तर या जगात प्राणीमात्राच्या ठिकाणी हा आहे, परंतु केव्हाही कोणाचा नसतो आणि हे जगत उत्पन्न होते व लयास जाते याची त्याला वार्ता देखील नसते. पाप पुण्य सर्व त्याच्याजवळ असूनही तो पाहत नाही. इतकेच नव्हे तर त्याला साक्षीभूत सुद्धा नसतो. मग दुसऱ्या गोष्टीबद्दल कशाला विचारावे. परंतु मूर्ती धारण करून तो देहाच्या बरोबर खेळतो, अवतार घेऊन जगामध्ये वावरतो, परंतु त्या प्रभूचे निराकारपण मोडत नाही. असे असता अर्जुना, तो चराचर सृष्टी उत्पन्न करतो, पालन करतो आणि संहार करतो असे जे लोक म्हणतात ते सर्व अज्ञानामुळे म्हणतात असे समज. ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते तेव्हा भ्रमरूप काळोखी नाहीशी होते. असे झाले म्हणजे मग ईश्वराचे अकर्तेपण स्पष्ट समजून येते. अशा प्रकारे ईश्वर हा अकर्ता आहे अशी जर मनाची खात्री झाली तर तोच मी आहे हे पूर्वीपासून सिद्धच आहे. तेव्हा अर्थात मीही अकर्ता आहे हेही सिद्धच झाले. याप्रमाणे विवेकाने ज्याचे मनात उजेड पडतो त्याला या त्रिजगतात भेद कोठला. आपले अनुभवावरून सर्व जग मुक्तच आहे असे तो समजतो. कसा तर पूर्वेस सूर्य उगवताच प्रकाश पडतो, त्यावेळेस दुसऱ्याही दिशांचा अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाविषयी आहे व जो आपण आपल्याला ब्रह्मरूप मानतो आणि रात्रंदिवस ब्रह्मपरायण होऊन आपली ब्रह्मस्थिती पूर्णपणे राखतो, असे सर्वव्यापक ज्ञान ज्यांना शोधित आले त्यांची समदृष्टी होते. हे विशेष करून शब्दाने बोलून काय दाखवावे. जसे ते आपणास सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत असे समजतात, त्याप्रमाणे ते सर्व विश्वाला मानतात. यात आश्चर्य ते काय. ज्याप्रमाणे भाग्य हे कौतुकाने देखील दारिद्र्याचा अनुभव घेत नाही किंवा विचाराला जशी भ्रमाची ओळख देखील नसते, किंवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधाराचे स्वरूप पाहत नाही किंवा अमृत कानावर मृत्यूची वार्ता ऐकत नाही, हे असो. परंतु ज्याप्रमाणे चंद्र हा उष्मा कसा आहे हे जाणत नाही, त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना प्राणीमात्रात फरक दिसत नाही. मग हे मशक किंवा हा हत्ती, तसाच हा अंत्यज किंवा हा ब्राह्मण, तसेच माझा मुलगा किंवा दुसऱ्याचा मुलगा, हे त्यांच्यापाशी कोठून उरणार. ही गाय अथवा हा कुत्रा, एक थोर एक लहान, अशा तऱ्हेचे द्वैतभावाचे स्वप्न अद्वैतबोधाचे ठिकाणी जागृत असलेल्या पुरुषांना कोठून पडणार.
जेथे मीपणा उरला असेल तेथेच भेद दृष्टीस पडेल, परंतु तो जेथे अजिबात नाहीसा झाला असेल तेथे भेद कोठून असणार. मग ज्याची नेहमी सर्वत्र सारखी दृष्टी आहे तो स्वतःच अद्वितीय ब्रह्म आहे, ही समदृष्टीची पूर्ण खूण आहे असे समज. ज्याने विषयसंग तर सोडला नाही आणि इंद्रियांना दंडही केला नाही असे असून संपूर्ण भोग भोगीत असताही वासना नसल्यामुळे अकर्तेपणाचा अनुभव घेतला आहे. ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यावहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे. पिशाच ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही दिसत नाही त्याप्रमाणे तो पुरुष शरीरधारी असूनही संसार त्याला ओळखत नाही. हे असो, वाऱ्यामुळे पाण्यात पाणी उसळते, पण त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाण्याहून वेगळ्या लाटा असे म्हणतात, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्व ठिकाणी समतेला पावले आहे त्याचे शरीर आणि नाव ही जरी जगाप्रमाणे आहे तरीही तो साक्षात ब्रह्मच आहे.